प्रकारचं झाड आहे हे? लँटेना म्हणजे आम्ही ह्याला घाणेरी. रेअर आहे. हो हा कलर रेअर आहे. कलर आणि हे सुद्धा जो हे फुलाचं साईज आहे ना हां तो सुद्धा वेगळा आहे. मोठा आहे हा. हे असा कसा ते हे असतो फार मोठा असतो. निळपणला आहेत की ढीगभर आहेत सगळीकडे. पण ते म्हणतात स्पेशल आहे. शेताच्या बाजूला जे कुंपण आहे तिथे कॉपर टी प्लॅन्ट. कॉपर ट्री प्लॅन्ट. हा बघ एकदम फ्लोरोसंट कलरचा दिसतोय स्क्रीनवरती. काय दिसतंय दिसला का? काय हे स्पायडर स्पायडर नाही, स्पायडर वरती आहे. नाही हे साप. हा नाही साप नाही. हा बघ काय त्याला म्हणतात, तू काय म्हणते त्याला? स्क्रीनवरती बघ, मोबाईलवरती म्हणजे माझ्या मोबाईलवरती बघ अक्का. बघितलं एक मिनिट सॉरी झाडाला आणि ते कसलं झाड आहे ते लिहिलं इकडे. आणि हे जंगल त्याने असं प्रॉपर जंगलासारखंच ठेवलंय. डीके व्हायला पाहिजे. आणि म्हणजे तलाव आहे तिकडं. काय आहे, मस्त आहे ना एकदम. शेप पण मस्त आहे त्याचा एकदम. काय फळ आहे ते? याच झाडाचं असेल ना? कुठचं झाड आहे इकडे? किंगफिशर वगैरे पण आहे इकडे. कुठून तरी आलंय ते. काय आहे ते? आवडतं का तुम्हाला? एक फळ मिळालंय बोललेलं इकडे ऐकू येणार. ठीक आहे, चालेल ना? चालेल. ते काय इंटरॅक्शन कर, काय आहे बघ, त्याला विचार. तुला कळतंय का बघ कुठचं फळ आहे सांग. काय हातात घेतलंयस तू ते? दुर्मिळ आहे फळ हे. मी सुद्धा आतापर्यंत कधी बघितलं नाही. मग तुला कोण सांगणार तर काय काय आहे ते? आता सांगणार कोण? बघायचं, मोकळं व्हायचं, पुन्हा नंतर काय कुठं हे रिसर्च करायचा नंतर फोटो काढून. हा ते बी आहे ते लाव निळपणला शेतात. नाही इथून न्यायचं नाही ना. पण वाळलेलं आहे ना ते, डेड आहे. बर घेऊ का? त्याला विचारूया जाताना आपण. घेऊन ठेवा बरोबर. याच्यात टाक, माझ्या याच्यात टाक. कारण निळपणला 8-15 दिवसांनी मी नेहमी येतो. सगळं माहित आहे त्यांना. तिकडे काढतायत फोटो, ते बघायचं का त्यांचं? आतमध्ये चालत जाऊ शकतो, नेचर ट्रेल म्हणून. हे बटरफ्लाय लोकांचं ब्रीडिंग ग्राउंड. ते माझ्याशी बोलत होते, ते चिल्ड्रन स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत. दर 8-15 दिवसानंतर येतात.
इतक्यांदा बघायसारखं. साईड साईडला चालू शकते, पूर्ण सर्कल मारू शकते. मी आलो, बाबांचं झालं का बघतो. हा बाबांच्याकडे बघ. अशोक, हो. ते कसलं पान आहे ते? काहीतरी वेगळं, आळूचं पान नाही आहे ते. आळूचं नाही आहे, काहीतरी समथिंग डिफरंट आहे ना. हां. नाही त्याला फुलं आलेत. हे पण कुठली तरी औषधी आहे ना. हां. आमच्या घरी आहे इन्शुलिन इन्सुलिन आहे. आहे. हां. हे लावलेलं आहे आम्ही. हम्म. आणि तेच तेवढं जिवंत राहिले. जिवंत म्हणजे आता 15 दिवस गेलं बाहेर की ते बॉटलीतलं पाणी संपलं की मग ड्राय होतात ना. वा. वृक्षमोह. चालायचं आहे ना. हे बघ, हे केवढं आहे आमच्याकडे, केवढंसं येताना आहे औषधी. हे औषधी आहे. ए अशोक, हो. याचं नाव काय सांगितलंस? हे इन्शुलिन. इन्शुलिन. चला चालूया आपण. हे सगळे पक्षी आवाज येतात ते वेगवेगळ्या प्रकारचे. पण ते दिसणार कसे? मी तिथे बसून माझा नाश्ता संपवला. हां हां, छान झालं. एक काम, भूक लागलेली होती. एक काम झालं चांगलं. हो. तो कार्यक्रम फस्त करून टाकला. आता वेळेवर पोटात काहीतरी घालणं हे पण वेळेवर पोटात काहीतरी घालणं ना ते नेहमीच ठरलेलं असतं ना. नाही तर आमच्याकडे तिकडे खाली महिला आयोग रविवारचं येत नाही ते. चला गेला पुढे. होय ते.
का फिरायचं की बसायचंय? बघायचं असेल बघायसारखं तर फिरायचं. आता बघायसारखं भरपूर आहे, जंगल आहे आतमध्ये पूर्ण. आपण गेलोच नाही आहोत अजून. आता मला तिकडे गेट वरती बसवतोय तो, म्हणून म्हटलं तुम्ही बसताय काय? नाही मी मी नाही, मी इकडे फिरायला- मला इकडे बघायचं. गेलात तर गेट नंबर 1 ला सगळी वाटिका आहे, झाडं विकत घ्यायची. काय झाडं विकत घ्यायची. तेव्हा हे वेगवेगळ्या प्रकारची पेपरमिंट. अशोक मामा इकडे मा- 2 दिवस येऊ शकतात. 2 दिवस दिले Next. तरी कमी पडतील. नेक्स्ट टाइम आपला आपण यायचं. आणि हे बघ नरेश, तिथं ते बसलेत ना, मी बोलत होते त्यांचे ते डॉक्टर आहेत हा. आणि ते दर करा आहे. ह्याला येतात पण याचा ते उपयोग काय माहितीये दर आठवड्याला येतात की लहान आणि मूल ज्या फोटो वेळेला घेत किंवा बसलेत ज्याची सगळे ते. जीभ जड असते की नाही, हा. त्याला शब्द उच्चारताना सोपं सागर जावं गंधा म्हणून ते त्याला चावायला देतात. काय रोजमेरी, पान त्याचं नाही फुल. फुल. अच्छा, हां. गावात वापरतात हे. हो हो. पुदिना. हा सोनटक्का आहे. कुठला? पुढचा हा हा नाही नाही. सताप आहे. वेखंड हे माहिती आहे ना त्याचा उपयोग. हम्म. त्याच्याजवळ साप जात नाही, एक गोष्ट. हा. जिथं हे लावलेलं आहे हा. साप जात नाही. आणि वेखंड असेल तर. दुसरी गोष्ट की तांदूळ किंवा धान्यामध्ये हे काही प्रमाणामध्ये एक साधारण 2% हा. पावडर ह्याच्यामध्ये मिसळायची. हा. ह्याची टोके लागत नाही. अच्छा, टोके लागत नाही वेखंडाच्या वासाने. हां. पानफुटी. तुम्ही सांगा तिकडे, मी रेकॉर्ड करतो. पेपरमिंट. तुम्ही जे बोलता ते रेकॉर्ड होत आहे. बरं बरं. हां हां हां. प्रत्येक झाडाबद्दल काहीतरी सांगा. त्यांना सांगा, त्यांना काय ठेवायचं. ही काळी मिरी. काळी मिरीचं झाड. हां हे ह्याला आधारावर जर आपण चढवलं ना, आता आमच्या ह्याच्यामध्ये आंब्याच्या बागेमध्ये आहेत काय, तर ते झाडावर चढवलीत आम्ही. आणखी 2 किलो तरी म्हणजे सहज हे मिळते दरवर्षी काळी मिरी. हा सब्जा. तुळस, पानोळ. बऱ्यापैकी थंड आहे आज, ऊन नाही एवढं. हम्म. आता कुठे बसू, तिकडे बसू. तिकडे stay आहे का पहिलं? वेखंड हे बघ. वासंती. तुम्ही बोलू शकता, मोठ्याने बोला, रेकॉर्ड होत आहे. तुम्ही माहिती सांगा प्रत्येक झाडाबद्दल. नाही माहिती आहे इथं ऑलरेडी आहे. नाही, पण जे तुम्ही बोलाल ते रेकॉर्ड होतं. हां हां हां. हे वासंती म्हणून झाड आहे. हा. तर ह्याचा मामांबरोबर राहतो. मामा तुला सांगतील ते ऐक. मधुमेहासाठी उपयोग होतो. डायबेटीस. नाव घ्यायचं वसंत. वासंती. वासंत. वासंती. आणि सुगंधी आहे. मधुमेह झाला तर शतावरी किंवा कल्प. अवॉइड करायला. शतावरी कल्पोस त्याचं झाड आहे. हां शतावरी. ॲस्पॅरागस ना. ॲस्पॅरागस ना हे. हां ॲस्पॅरेगस. हां रेसिओनस. पिंपळी माहिती आहे. पिंपळी. हां पिंपळी सुद्धा लहान मुलांना देतात, खोकला होऊ नये म्हणून. नागकेशर हे लिहिलेलं आहे नागकेशरचं तिकडे. फळ आहे ते वाटतं. दिलेलं आहे ना. आपण मगाशी बघितलं ना ते नागकेशरचं फळ आहे. हे बघ, कुठलं? मगाशी आपल्याला मिळालं ते. कुठं आहे? हे काय फोटोमध्ये बघ ना. नागकेशर. सांधेदुखी, त्वचारोग. हां 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 हां. नागकेशरचं झाड आहे ते. आपण ते फळ बघितले. हां हां. नागकेशर आहे. हां हां. दर्शन हे बघ, हे हाडमोडी हाडजोडी म्हणा. हाड ज्यावेळेला तुटतं की नाही
तर त्यावेळेला ह्याचं हे हाड तुटतं त्यावेळेला. त्या हाड तुटतं की नाही काहीतरी Fracture, आपलं फ्रॅक्चर होतं, तर त्यावेळेला ह्याचा रस काढायचा, त्याला लावायचं, नाही पोटात घ्यायचा. पोटात घ्यायचं पोटात. Directly. होय. आणि बरं होतं. हम्म. हे ते पर्पल कलरचं बघ पकडता. हम्म. फ्लोरोसेंट आहे. हम्म. आलं इथं. आलं फोटोग्राफीत राहिला. शतावरी. लांबवर शतावरी. हा बोल. हे पण अस्पॅरेगस शतवरी. शतावरीमध्ये 2 प्रकार आहेत. एका ह्याच्यामध्ये भाजी होते आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय बरं येतं, दुसऱ्या ह्याच्यामध्ये Stimulates milk secretion हां. and increases power. हम्म. Blood purifier uses. हम्म. ब्लड मधलं हिमोग्लोबिन कमी झाल्यावर जे वापरतात. हम्म. ब्लड प्युरिफायर म्हणून. हे गुळवेल आहे. अरे वा, गुलवेल. गुळवेल. कसा येतो वास अक्का? थोडासा वास आहे, पण पान ऑल स्पाइस प्लांट. सुगंध येण्यासाठी मुळांचा वापर मधुमेहासाठी प्रकारचे केला मसाले जातो. जे असतात ना, म्हणजे अशोक मामाला बरंच माहिती आहे बघ. हो, त्याचे ॲग्रिकल्चर आहे तो, वेलदोडा आणि अजूनही अभ्यास आहे त्याचा. त्यासाठी एकदम नंदनवन आहे. दालचिनी, होय, तिन्हीचं जे एकत्र आहे का तो? हे. काय माहित नाही. तो त्याचं तिकडे शेतात अडकलेलं असतं मन. उद्या असलं तर काय आहे, ते तुला घेऊन येतात. तुला घेऊन येतात. हां हां, म्हणजे आज जर पूर्ण झालं. अजून तू बघितलंच नाहीये. हे काहीच नाहीये. तिकडे खूप आहे. मोठ्याने बोल ना, वास ना, काय वास दिसते. अरे याच्यात इथं ऑलरेडी लिहिलंय किती. लिहिलेला वास ना, ते मग रेकॉर्ड होईल. हा, वेल उपयोगी भाग, मुळे, शक्तिवर्धक, दुग्धवर्धक, कल्पामधलं शतावरी. रक्त, शतावरी प्रेग्नंट वुमनला करतात ना डिलिव्हरी नंतर. शुद्धीकरणासाठी वापरतात. शतावरी कल्प, शतावरी वेल उपयोगी भाग, मुळे उपयोगी आहेत रे. हे पानं नाही. शतावरी, पिंपळी, वनस्पतीचे प्रकार देत. सुकी फळ, पिंपळी. मामा मोठ्याने वाचा. हम्म. मोठ्याने वाचा. कटुक, मल्टीव्हिटॅमिन प्लॅन्ट. हा, ते वाचण्यापेक्षा तुम्ही बोललात तरी हरकत नाही. हम्म. हे खोकल्यासाठी चांगलं आहे आणि फुफ्फुसांना सुद्धा जेव्हा दाह होतो तेव्हा ह्याचा वापर करतात. सगळी आहे झाडं गावी. हम्म. मस्त जो जायफळ. हम्म. तमालपत्र. पानवेल, लागलेली दिसत नाही. खोकला, पानवेल.
नागकेशर अळूचा कढीपत्ता कढीपत्ता स्पॅनिश चेरी चेरी असेल. आणि डाळिंब कुठे चेरी कुठे आहे नाही आहे. ते फळ लागत नाही फळाला. फळ लागत- लागतं आता नसेल यावेळेला. हे असं हे लागतं असं बंद. लागतं. हां. आता आलेलं नाही आहे. ते कापूर कुठे लागतो कापराचं झाड दाखवलं हम्म. हिंग आहे का कापूर म्हणजे डोसा डाळिंब आम्ही कापूर. कापूर कसा मिळतो झाडातला डायरिया रोमॅटिझम श्वासनलिका आणि फुफ्फुस आता रोगावर तू महिनाभराचा पास काढून ठेव तर ते टॅक्सी मध्ये बसायचं हां तिथे यायचं आतमध्ये यायचं 10 मिनिटावरती आहे घरापासून तुझं. फक्त हो 12 मिनिटं गुगल मॅपवर. लेमन कटूक मल्टीव्हिटॅमिन प्लांट बापरे वनस्पतीचे प्रकार म्हणून आणि झुडूप फुफ्फुसांना शांत करण्यासाठी शक्तिवर्धक म्हणून आणि खोकल्याचे औषध कमी म्हणून आणि करण्यासाठी फुफ्फुसांचे पाने वापरली जातात. कटूक कापूर माहित आहे त्याच्यापासून कापूर बनवतात. वास येतोय चुरगळून बघ एखादं पान. का फांद्या ती श्वास वास आहे की श्वास नलिका विकार तसं हे विकत घ्यायला येतो. तमालपत्र कपूर आहे का कापूर त्याच्यापासून कापूर बनवत असते का लिहिलंय ना इथं आणि काही पण त्याने औषधी उपाय एवढेच लिहिलेत ते पान काय सुकून त्याला काहीतरी असं त्याच्यापासून काय करायचं कसं ते कापूर कसा बनवतात. तमालपत्र माहित आहे ती गाडी आणली पाहिजे गाडीत बसवायचं आणि फिरवायचं. अक्का ढक्कल गाडी असते ना इलेक्ट्रिकल हां ते मग एक माणूस पाहिजे तमालपत्र इलेक्ट्रिक गाडी. गुगुळ दालचिनी
दालचिनी जायफळ काय कसलं आपण पान विड्याचं पान हा, ते- पान किंवा भेटलो आहे उतरंजेवा बनारसी आणि ते हां. ते याद नाही का ते आम्ही ह्यांच्यापैकी असेल कुठं तरी असणार आहे पण ते आता ते आपल्याला कसलं पान असतं जे विडा वापर आवळ्याचं झाड बघ किती विड्याचंच मस्त पान दिसतंय विड्याचंच पान. तेच असतं ना हम्म. हे सगळं माहित नव्हतं मला हे सगळं स्पॅनिश चेरी आणि ते ओरल हायजीन चल हा मामाचं चला 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 जाऊया. हे काय आहे हे आवडलं का मामा मस्त सुरेख हो समाधान झालं समाधान आहे. हो हो ज्याला जे हवं त्याला ते देतो आपण ते द्यायचं नाही ज्याला जे हवं त्याला जे द्यायचं चला चला पायी हळूहळू चाला हम्म. निघले असताना बरोबर घ्या कशा बाबा घसरून पडाल वगैरे हम्म. दर्शन आमचा बरोबर येते पटकन पडायचे हम्म. दर्शन अक्का बरोबर हात पकडते हो हा. इकडं हो इकडं कसा धुळ गण्णा अशोक मामांचा हात पकडा पडलात तर घरी घेणार नाही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये अहो घरी आहे कोण वाट बघायला घरी तो वाट नाही. अरे वा वा काय हे काढला निष्कर्ष इझी वे अशोक सारख्याने इथं यायला पाहिजे अभ्यास करायला. बाबा खरं तुम्हाला सुस्त विशेष हा हा हम्म. काय आहे हे काय बोर्ड नाही अरे हे दर्शन वनिता समाज आहे ना हा आपण आत एंट्री करतो बघ तिथं हे झाड आहे हे 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 आणि अशी ती फुलं मला पण कळत नव्हतं छान किती फुलं दिसतात थांब थांब हे दर्शन काढ याचं हा. या झाडाचं मी इथं उभी राहते ते कुठलं झाड कळणार नाही ए माझं येतंय का हा हे झाड वनिता नरेश हे झाड वनिता समाजमध्ये आहे ते पण मी बघत बसले होते अरे काय एवढी फुलं लाल छान 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 आली आहेत आपलं हे आहे ना काय ते गणपतीचं सिद्धिविनायक मंदिर हा म्हणजे पुढे जे थिएटर आहे ना ते थिएटरच्या इकडे पण तिथं काय आहे हेच झाड आहे हे झाड हा हा पण वनिता समाजमध्ये मी परवाच बघितलं असं लाल आणि असं ते खाली पडलेलं फुल बघ काढ ना ते घे ना खाली पडलं बघ आता ते बघ ते हा ते पुढे जा हा ते हा ते बरोबर बर वनिता समाजमध्ये हे झाड आहे काय दिसतं बघ अशोक हो हो वनिता समाज दादरला आहे ना हा, हा. तिथं आहेत परवा मला पण अशी लाल फुलं बघू नाही वाटलं आणि त्याला असं एक फळ पण येतं ते बघ ते दिसलं गोल हा 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 वनिता समाजमध्ये आपण जाऊया दादरला तिथं सेम आहे चल ऐगो सावकाश चाल हा
ऐ. चल चल. जंगलासारखं वाटतंय का? हो हो. गाड्यांचे आवाज येतात बाजूला. हम्म. जगती बस. रोड आहे असे 4 रोड आहेत. हो. हा. हां. आणि एकदम शेवटच्या रोडला नदी आहे. मिठी वा नदी. वा. कुठली नदी? तिकडे मिठी. सगळे पाण्यातले बर्ड्स असतात. मिठी मिठी नदी. हो. हां हां पाठी BKC आहे. हां हां हां. चल. बीकेसी. बीकेसी म्हणजे कुठला? एक खेळाडू आमच्या पुढे गेलेला आहे ऑलरेडी. हम्म. मी गाडी घेऊन गेट नंबर 1 ला येऊ. झालं बघून. नाही जायचं ना, बघू शकतो, भरपूर आहे बघायला. नदी नदी बघूया का? नदी बघायला आतमध्ये जावं लागेल आपल्याला. हां हां चला मग आतमध्ये जाऊया. हां तसं बघत बघत आपण त्या तलावाकडे हां गाडीकडे येऊया. मला बरं. इकडेच बसत होतो. हां. ते पक्षी पण बघायला मिळतात आपल्याला. वेगळे वेगळे. हा सगळ्या रोडचा रस्ता. त्या बेबी अक्काला इकडे बसू आपण. हां. दर्शन तुम्ही आम्ही जाऊया. कारण ते खूप चालावं लागेल. चालू आहे. तुला जमणार नाही एवढं. बेबी अक्का चालणार आहेस का? हो. स्पीड ब्रेकर आहे. तिला येऊ दे, चल आपणच जाऊया. दर्शन ती बेबी अक्का बरोबर थांब आणि आम्ही तिकडे जाऊन आणतो. गाडी इकडे आणतो मी. थांबायचंय मी. बरोबर चालायला लागेल. तू पटापट चालणार आहेस का? आपण नंतर पुन्हा येऊ इथं. प्रत्येक ठिकाणी गेलो की जंगल कुठे शोधून काढतो. होय. ऑस्ट्रेलियात ब्ल्यू माउंटन म्हणून आहे. दिवसभराचा वॉक आहे संपूर्ण असा. वा वा. प्रत्येक ठिकाणी थायलंड इकडे तिकडे जंगलात जाईल. हे तर फार ओपन जंगल आहे, तिकडे डेन्स जंगल आहे. एकला चलो रे. ते काळेपर्यंत गेले पुढे. थकून जाणार. त्याला सवय नाही आहे. कापूस किती पडलाय बघा बाबा. आपण जाऊया. नरेशने काय सांगितलंय तुला? पुढं पळत जा. बरोबर आहे. अक्का थांबत थांबत येणार. पुढं पळत जा असं सांगितलं ना. चल. वेगळी वेगळी आहे ती. नाही हे बहुतेक नाही, अंदाज लावण्याचा अर्थ नाही. ते ह्याच्यासाठी धातू वगैरे धुवायला सोनार वापरतात पहा. रिठा रिठा. पावसाची तयारी करून ठेवली आहे. साफ करून ठेवली आहे पाणी वाहून जायला. वा वा. नाही ते पावसाळ्यात आता सुरू होणार ना पाऊस. इतका आवडेल. हे काय माहिती आहे ना फूल? माहिती आहे? हे ना कापूस आहे ना तो. सावर सावर सावरीचा कापूस आहे हा.
वेगळा आहे का? हां अच्छा. तो असा उंचीत टाकतात तो आहे का? म्हणजे हे नव्हे Normal कॉटन नाही आहे ना? नॉर्मल कॉटन नव्हे हे हा, हा. कॉटन ट्री किंवा कॉटन प्लांट म्हणतात ना ते नव्हे. त्याला वाफ येतो कुठला स्ट्रॉंग? सावर अत्यंत मऊ असतं हे. हा. सावरीच्या उशीवर माणसं झोपतात ना तर त्यावेळेला त्यांना आराम मिळतो. बाबा कसं वाटतंय? बाबा हो बाबा आवडलं का? गाडी तिकडे आहे. तुम्हाला गेट 1 वरती बसून आम्ही गाडी आला मी आणि मामा. आहे ना जंगल, हम्म. अनुभव आला ना. बांबू बिंबूची झाडं पण आहेत. होय होय. तुम्हाला आवडलं की नाही? हो हो, खूप जंगल. आतमध्ये आणखीन दाट आहे, यायचंय का बघायला? नाही चला बाबा. BTC पर्यंत आम्हाला आहे. आवड- जेवण वाला दर्शन कुठे बेला हा. तेव्हा कावळा बघा आंघोळ करतो. मला तलाव बघा कावळ्याचा. माहित आहे मला. तर तू पण जातोस काय? मी इथंच थांबते. ते बंद केलं काय फोटो कॅमेरा. चल चल. हात धरत नाहीस काही नाहीस असं नाही चालणार मला. मच्छर चाळायला नको म्हणून काय टाकलं यामध्ये? धुरी केली आहे मच्छर चावून. मच्छर बैठने नहीं देता जरा काट लेते हैं. बहुत काटते 10-20 50 अभी बैठे. अरे बापरे इतका मोठा मच्छर है. कुठे चाललोय आपण आणि ते कुठे गेलेत? क्या पुढेच आहे. और सांप कहाँ देखने को मिलेगा? जंगल है काय? हं? जंगल है. निसर्ग उद्यान. कुठेही बसलेले आहेत. हं? लोक म्हटलं कुठेही बसलेले होय. पर्यटकांसाठी आणि यांच्यासाठी हे नाही का? कसं वेळ करता येईल काहीतरी खेळ. दर्शन बोलतोयस तू. चांगलं आहे. आवडलं. वेड्यासारखं बोल. काळात आल्यासारखं वाटतं. हं? जुन्या काळात आल्यासारखं वाटतं. काय? जुन्या काळात आल्यासारखं. हां हां. जंगली मांजर आहे ना? हां कुठे? हे काय? वाघ आहे वाघ. तिथं लोक कुठे गेले? हं? दिसली का? कॅमेरा दिसते का? हां तिकडे वरती आहे हा. कॅमेरा घे. खाली आहे हा मांजर. वाघ बघ वाघ. मुंबईतला वाघ. मांजर आहे. मावशी रे. मावशी वाघाची कुठं मावशी. कुठे आहे? मावशी आहे तिकडे. कुठे? तिकडे अच्छा तिकडे गेट नंबर 1 आहे अक्का. तिकडे हा. खूप झाड आहेत. आम्ही जाऊन बर्ड बघतो तिकडचे. यायचंय तुला? मला यायचं आहे. हे बघ हे कुठं आहे ते मांजर? हे बाबा मी जाऊन बसतो हं? मी मी जाऊन झाडावर जाऊन बसतो. बरं. तुम्हाला गेट नंबर 1 वरून पिकअप करीन लक्षात राहिलं तर. ए लक्षात राहिलं तर म्हणजे काय? तू येतेस का आमच्या बरोबर? येते. हा? हो. काय तू हळूहळू चालतेस पण. वेळ लागणार तुला चालायला. किती लांब आहे? 1 किलोमीटर. तू बस इकडे पाय दुखायला नको तुझा. हम्म. तू तिकडे झाडं बघ. विकायला झाडं ठेवली आहेत ना? हम्म. ती कुठची कुठची ठेवली आहेत बघ. अरे आम्ही कुठं बसतो हे कळेल का? एक गेट नंबर 1 वरती. बर. ठीक आहे. चल. 1 मिनिट. अक्का हो. तुझं ते माऊथ हं? कॉलर. कनेक्शन जाणार आता. दर्शन तुला यायचंय का? हिला बसू देत. बाबा मग बसेल. तू चल. तू बस त्यांच्या बरोबर तिकडे. नको नको राहू दे. तू जा. त्यांना बसू देत. ठीक आहे.
खिशातला. बस चल पटापट जाऊ. हम्म. तुषार कावळे हम्म. कोण आहे आपल्याला? हे काय आहे? बी आहे का राणी आहे? कसली ती आहे? काय ते कळत नाही. छान आहे. घेऊन टाका. जागोजागी असं पाण्याचं ठेवून दिलेलं आहे पक्ष्यांना खायला पाणी. हे बघ, जेणेकरून त्यांची जाऊन घेऊन ये बेबी अक्काला. वाटतं जास्त लांब नाहीये. जा बेबी अक्काला घेऊन ये. अरे नाही ती गेली ना दुसरीकडे. हे बघ PKC. हम्म. घाम फुटला जरा. हे BKC आहे. हम्म. हे BKC आहे, आंध्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. हां 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 सेबीची बिल्डिंग, हां इंडियन ऑइलची बिल्डिंग, स्टॉक एक्सचेंज, हां हां. वेगवेगळा एरिया आहे तो. 10 वर्षानंतर हे सगळं गेलेलं असेल. नाही नाही हे रिझर्व होणार. इथून गेलो तर बीबी का भेटेल, इथून गेलो तर गाडी भेटेल. कुठे जायचं? गाडी जाऊ. गाडीकडे जाऊया. हो उलट होणार सगळं. हा सगळ्यात जवळचा पॉईंट आहे इकडे येण्याचा. हम्म. इथे गेलं तर पुन्हा धूळ मोठं होतं ते. नाही नाही नको. चल, पण जाऊया. अक्का आणि हे बाबा कसे यायचे ते? त्यांना आपण पिकअप करू एक Pick up नंबरवर. करू. Right. नॅचरल वॉक आहे. हा सगळ्यात आतला रस्ता आहे. हम्म, सगळ्यात बाहेरचा रस्ता होता मला. हम्म, हम्म. दर्शन हम्म. वाकून यावं लागेल खाली. कुठचा पक्षी आहे? कुठे दिसला? आवाज येतोय. मामा वाटतंय का जंगल? वाटतंय ना. हो हो. आणि मुंबई मध्ये दुर्मिळच. रिझर्व केलंय. इथे तर गाड्यांचा आवाज ऐकू येत नाही आपल्याला. हम्म. ते पावसाळ्यात सगळं भरलेलं असतं आणि हो का? हां पाणी हां असतं त्यामुळे. हां हां पक्षी पण असतात. हां. सुकलेलं आहे. घाण वास येतो सगळं केमिकल. हम्म. धारावीचं सगळं हम्म. प्रोडक्शनचं पाणी इकडे येते. हम्म, हम्म. तो मधला रस्ता आहे हां हां. आणि तो पलीकडे आपण चालवतो. हम्म, हम्म. हा कुठचा पक्षी आला इथे? हां बोला सर. बोला सर. बोला बोला. मुंबईत आहे. मुंबईत. मुंबईमध्ये एक जंगल आहे मेंटेन केलेलं गव्हर्नमेंटनं. ते पाहतोय. सेबीचं इकडे आहे? मुंबईमध्ये एक जंगल गव्हर्नमेंटनं मेंटेन केलेलं, तयार केलंय जंगल. ओके या बघ इकडे लवकर इकडे ते पाहायला लागलो. मिरर याच्यात बघ. सगळ्या वनस्पती वगैरे लावलेले आहेत.
आपोआप उगवतात व हे प्राणी आहेत. बटरफ्लाय याचं फुलपाखरांचं संग्रहालय आहे. अहो तुम्हाला चला म्हणलं तर तुम्ही म्हणणार माझं इथं हे आहे, माझं ते आहे, माझं हे थांबलं, माझं ते थांबलं. होय की नाही? हां हां, आल्यानंतर फोटो दाखवतो. हां, कशाला पाणी घालायचं? आंब्याच्या रसाला पाणी म्हणजे काय मला कळेना. पण आमरसामध्ये जर तुम्ही तो प्युअरच पाहिजे हो. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाणी घातलं तर ते नासणार, तो खराब होणार. पाणी नाही घालायचं. पाणी फक्त केव्हा की कॉन्सन्ट्रेट तयार करायचं. कॉन्सन्ट्रेट तयार करायचं. ते बाटलीमध्ये पॅक करायचं किंवा कॅनमध्ये. आणखी त्याच्यामध्ये एकाला 3 एक कॉन्सन्ट्रेट असेल तर 3 पट पाणी घालायचं आणि ते ऐन वेळेला प्यायचं. होय होय. साखर ही त्याच्यामध्ये जवळजवळ हे सांगतो 60% साखर, 40% तुमचा हे पल्प जो असेल तो. असं ते उकळून हे करून पॅक करून ठेवायचं. त्याला एअरटाईट पाहिजे. हवा लागली की पुन्हा ते खराब झालं, बुरशी लागली. हां हां, हवा बंद. हां हां, ते पोटॅशियम मेटाबायसल्फाईड, KMS म्हणतात त्याला, पोटॅशियम मेटाबायसल्फाईड. हां, किंवा हां हां. बरं, तुम्ही काय करणार आहे? तसं करायला लागलाय ना? कोल्हापुरात मग कुठं बघायला लागलाय? कुठं बघायला लागलाय हे सगळं? बरं. हे जे पोटॅशियम मेटाबायसल्फाईड घेऊन ठेवायचं आणि ते साधारणपणे एका लिटरला काय की 600 mg मिलीग्रॅम म्हणजे अर्धा ग्रॅम, हे म्हणा अर्धा ग्रॅम एका लिटरला एवढं घालायचं. म्हणजे ते टिकायला जरा बुरशी लागत नाही वगैरे. बरं, ते कुठल्याही ह्याच्यामध्ये जिथं सुगंधी द्रव्ये मिळतात ना, हां, त्या ह्याच्यामध्ये तर त्या दुकानात मिळतं. हां, बरं. परत 2 दिवसात येणार. बाटल्या नाही, मी हे तयार केलं, कॅनमध्ये भरलं. ते कॅन तयार केले. आणखी ते मग मुलांना दिले, बहिणींना दिले. माझ्याजवळ काही शिल्लक आहेत. हां हां, काहीतरी 850 ग्रॅमचे 27 डबे तयार झाले आणि 450 ग्रॅमचे 24 डबे तयार झाले. हां, बरं, ठेवू का? आहे ना?
हॅलो हॅलो बोल बोल की हां 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 अरे म्हणूनच तुझ्याकडनं मी पैसे नाही घेतले रे हां तर नाही वेगळा हां नाही आहे बरोबर आणि तो जो असतो ना तोही मी खाल्लेला आहे तू म्हणतोस तो पण ते हल्ली ते बियाणंच दुर्मिळ झालेलं आहे त्या जाती दुर्मिळ झाल्या आहेत आणि काळं मुग्ध म्हणून पूर्वी मिळायचं आमच्याकडं तर त्याला आता तसं एक ओशटपणा असायचा तूप घातल्यासारखा वगैरे तर त्या जाती आता दुर्मिळ झाल्या ना सगळ्या नवीन नवीन जाती आल्यात ते त्या नामशेष झाल्यासारख्याच आहेत पुन्हा नंतर त्या शोधणं मिळवणं आणखी नंतर दुसरी गोष्ट काय हल्ली लोकांना शेतकऱ्यांना सुद्धा की भरपूर उत्पादन भरपूर पाहिजे पिंजर भरपूर पाहिजे मग अशाच जाती त्या हे करतात आणि अशा मग चांगल्या जाती ज्या पूर्वी होत्या त्या नामशेष झाल्या रे काळं पाटणं म्हणून आमच्याकडे एक होतं काळं मुग्ध काळं पाटणं असं तर ह्या आता हे पुन्हा तेच सांगतो की त्या आता नामशेष होत गेल्या आणि सायंटिस्टनाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही सायंटिस्टनाही म्हणजे कुठं बारीक कुठं जास्त उत्पादन हाच उद्दिष्ट त्यांच्या डोळ्यासमोर असतो हां हां अरे नको नको काय नको कोणाला तरी समजा तर तुलाही नको असेल ना तर कोणालाही गरजूला वगैरे असं किंवा ज्यांना असं समजा तांदूळ अन्न म्हणून कोणाला तरी दे कोणाची तरी मुखी जाऊ दे आंबा संपवला हां 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 बर 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 नाही माणकूर आणखी हा जो केशर हां 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 म्हणून आपण जे त्याला म्हणतो ना हापूसला की इट इज अ किंग ऑफ मँगोज ते म्हणूनच त्याला हे आणि त्याला हे जे आहे ना मी म्हणलं साका होणं तुम्ही जे गाठ वगैरे म्हणता ना तर तो त्याचा अंगभूत दुर्गुण आहे तो काढता आलेला नाही आहे मग ते त्याच्या चवीशी कॉम्प्रोमाइज करायचं ते आपण हां हां बरं हां हां पुढच्या वर्षी अजूनही चांगलं करायचं आहे आणि बागेत ये तू एकदा तुला आवडेल हां त्याच्यासाठी काय आणि कसं करतात ते सुद्धा इंटरेस्टिंग आहे असतं हां निळपण एकच आहे आणि निळपण बंधारा प्रत्येक ह्याला आहे ना केटी होय 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 वेदगंगा नदीवर बरोबर बरोबर दिवस कुठलं रे तिथे कामं म्हणजे काय की प्री मान्सून जी कामं आहेत ना ती बागेमध्ये नंतर करता येत नाहीत हां हां होय काय
होय का? हम्म. नाही नाही नाही, पाहिजे पाहिजे रे. लोकांनी आता पेरण्या पेरण्या करून ठेवलेल्या आहेत. मान्सून येणार ह्या अपेक्षेनं. तर त्या नंतर त्यांच्या म्हणजे माहिती करून घेतो. 15 माझ्या मामे बहिणीचे मिस्टर त्यांनी आणलं मला इथे. व पान कावडे बघा. त्यांना आहे इंटरेस्ट त्याच्यामध्ये पुष्कळ. म्हणून त्यांच्यामुळं मला रेफरन्स लागला, आलो त्यांच्याबरोबर. हो 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 हो. एलिफंटा केव्ह झालं केव्हा मागं म्हणजे. फार हे झालं. आता हे म्हणजे कसं की मुंबईमध्ये जंगल आहे किंवा असू शकतं हेच आधी कल्पनेच्या पलीकडचं होतं. हां एक वेगळा पक्षी इकडे बघ. हम्म. माझ्या कॅमेरात बघ. हां माझ्या पाठीमागे येशील लक्षण. हां दिसतोय का? दिसतोय. पक्षी आहे वेगळा. बरं 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 बरं, ठीक आहे. आल्यानंतर भेटूया. ओके. माझ्या कॅमेरात बघा. इथे इथे पाठीमागे माझ्या. पाहिलं ना पक्षी ना? कोणता आहे हा? त्याला किती वेगळं नाव आहे. मला नावं कोणाचीच आठवत नाही. मला माझी पण नावं आठवत वा वा, ग्रेट. वा. ते पान कावळे आहेत ना त्याला. ते हां. पाण्यात राहतात. ते पाण्यातले फिश खातात. हम्म. ते किंगफिशर पण दिसतो. काय दिसतं? किंगफिशर हां. चौघे बसलेले आहे तिकडे. हा तलाव आहे. आता भरेल तो. खाली झालाय पूर्ण. त्यात मगर, कासव. हां. पक्षी दिसले आपल्याला. आतमध्ये गेलो म्हणून. हो. तुमचं सगळं बोलणं रेकॉर्ड झालेलं आहे. आता मध्ये जे 2 कॉल झाले हे अननेसरीच आहे. ते नाही त्याला सांगायचं नंतर. कारण आता आपण जिथे आहोत तिथे राहायचं. आपल्याकडे जास्त वेळ नाही. हा पहा, छान पक्षी आहे पहा. तोच पक्षी होता आपण काढला तो आता. हां. नाव लिहिलंय त्याचं इंडियन पॉन्ड हेरॉन. तोच होता पक्षी. त्याचा एवढं खाली गेलेला पॉइंट नसते. आणखी नाही. या साईडनं दिसतात ते बघ. सेम प्रजाती. उनका बैक व्यू. नंतर कॅमेरात बघायला मजा येते व्हिडिओवरती. आता आपण एवढंच बघू शकतो ना. आता रेकॉर्ड केल्यामुळे निवांतपणे टीव्हीवरती दिसेल.
कोकिळाच असेल. कोकिळ, मे कोकिळ असेल. मेल कोकिळ असेल. डोळे लहान आहेत. हा. गेला. आला पण त्या अमोलला जरा बऱ्यापैकी त्यातलं हे माहिती आहे पक्ष्यांबद्दल. पक्ष्यांबद्दल वगैरे. त्याचे एक सर होते तर त्यांना ही आवड निर्माण केली पक्षी निरीक्षण. ब्ल्यू कलरचा बटरफ्लाय. तुम्ही इकडे उतरला. अरे वा, आलो की आपण. वाडीकडे आलो. हां. आमची ट्रिप संपन्न झालेली आहे. संपन्न झाली. 2 खेळाडू गेट नंबर 1 वरती आहेत. ते सारखे फोन करतायत. का मच्छर काढ बाहेर तो. गाडी चालू करतोय. गाडी चालू करतोय. तुम्ही टॅक्सी करून या आता. ए नको नको, अगं आई येतोय आम्ही तिकडे. तुम्ही टॅक्सी करून या. अगं नको आई, आम्ही येतोय आलो आम्ही. गेट नंबर 1 नी बाहेर येतोय. गेट नंबर 3 नी बाहेर येतोय. गेट नंबर 1 वर तुला पिकअप करणार. नको. नको नको, थांब मी फोन तिकडेच करतो थांब. तुला. थांब तिकडेच थांब. हो, तुम्हाला बाहेर यावं लागेल. मी येतो गेटकडे. ठीक आहे. नको, वेळ लागेल आम्हाला. युटर्न घेऊन यावं लागणार. नाहीतर रस्ता क्रॉस करू शकताय तुम्ही. हा, मग तिकडेच थांबा दोघी तुम्ही. आम्ही युटर्न घेऊन येतो पुन्हा. ठीक आहे. बाय. त्यांना वाटलं की आपण हो, ते बोलवत आहेत. त्यांना घ्यायची. आमचा लीडर तो आहे. अगं इकडनंच चढ. इकडून चालेल.